आहे महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा न्यूज टॉप 9 मध्ये घेणार आहोत। सुरुवात करणार आहोत विधान परिषद निवडणुकीच्या टॉप 9 बातम्यांनी। दिल्लीत केंद्रीय निवडणूक समितीची 2 तास बैठक। मुख्यमंत्री फडणवीसांची बैठकीला उपस्थिती। महाराष्ट्रातील विधान परिषद उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब। लवकरच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जाणार। विधान परिषद निवडणुकीसाठी अखेर महायुतीचं अंतिम जागा वाटप निश्चित। अंतिम फॉर्म्युलानुसार भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक लढवणार। महायुतीकडून रायगडसाठी अनिकेत तटकरे यांना उमेदवारी। युतीधर्म पाळण्याच्या शिंदेंच्या सूचना। उद्या अनिकेत तटकरे अर्ज भरणार। सेना आमदार राहणार उपस्थित तर शिंदेंनी युतीधर्म पाळण्याच्या सूचना दिल्यानंतरही रायगडच्या जागेसाठी महेंद्र दळवी आग्रही। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि अनिकेत तटकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व तर विकासाच्या ध्येयानं कार्य करण्यासाठीच शिंदेंचं मार्गदर्शन प्रेरणादायी। अनिकेत तटकरे यांचं भाष्य। रायगडकरांना लवकरच आनंदाची बातमी मिळेल। गोगावले लवकरच रायगडचे पालकमंत्री होतील असा विश्वास महेंद्र थोडवेंकडून व्यक्त। तर महायुतीचे नेते याबाबत निर्णय घेतील तो निर्णय मान्य असेल। सुनील तटकरे यांची सावध भूमिका। विधान परिषदेच्या 17 पैकी 17 जागा जिंकणार। महायुती एकदिलानं निवडणूक लढवणार। सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। महायुतीत जागा वाटपाबाबत चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचीही माहिती। धाराशिव, बीड, लातूर विधान परिषदेसाठी महायुतीच्या उमेदवाराची घोषणा। भाजपकडून माजी मंत्री बसवराज पाटील यांना उमेदवारी। दत्ता कुलकर्णी, अरविंद पाटील निलंगेकर, ओमप्रकाश शेट्टे होते इच्छुक। परभणी हिंगोली विधानसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेचे बबन थोरात यांची माघार। पक्षाकडून डॉक्टर विवेक नावंदर यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केल्यानं बबन थोरात यांची माघार। यवतमाळ विधान परिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट। भाजप सेनेत फूट पडल्याची चर्चा। भाजप जिल्हा समन्वयक नितीन भुतडा उद्या भरणार उमेदवारी अर्ज। तर मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतलंय। नेमकं काय घडलंय, काय प्रतिक्रिया उमटल्यात, जाणून घेऊया टॉप 9 बातम्या। मराठा समाजाला न्याय देण्याची आमची भूमिका। जरांगेंना दिलेली आश्वासनं सर्वांसमोर आहेत। जरांगेंना दिलेल्या आश्वासनांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। सरकारी शिष्टमंडळाची जरांगेंसोबत चर्चा फळाला। 15 तासांनंतर जरांगेंचं उपोषण मागे। उद्यापासून सुधारित ड्राफ्टवर प्रक्रिया सुरू होईल। सरकारनं आश्वासन न पाळल्यास पुन्हा उपोषण, जरांगेंचा इशारा। मनोज जरांगेंवर छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू। उन्हात उपोषण केल्यानं जरांगेंची तब्येत खालावली। पुढील 48 तास डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवणार। मराठा अभ्यासकांनी केलेल्या सूचना शिष्टमंडळाकडून मान्य। फक्त सातारा संस्थांच्या गॅझेटचा मुद्दा राहिलाय। महाधिवक्त्यांशी बोलून लवकरच तोडगा काढणार। शिष्टमंडळाचं जरांगेंना आश्वासन। सरकारकडून शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ देण्याचं आश्वासन। माझी ब्रेन मॅपिंग करा असं म्हणणाऱ्या धनंजय मुंडे यांची नार्को टेस्ट करा। त्यांनी माझा घातपात करण्यासाठी कुणाला लावलंय ते समोर आलं पाहिजे। जरांगेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा। माझी आणि माझ्या विरोधात असलेल्याची नार्को टेस्ट करा। नाव न घेता मनोज जरांगे यांचा भुजबळांवर निशाणा। मनोज जरांगेंची राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांच्या समोर विनंती। सरकार डबल ढोलकी। ओबीसींवर अन्याय। लवकरच रस्त्यावर उतरणार। विजय वडेट्टीवार आक्रमक। तर काँग्रेसनं तरी ओबीसींचं काय कल्याण केलंय? विजय वडेट्टीवार यांच्या टीकेला जरांगेंचा सवाल। जरांगे पाटील यांच्या मागण्यांमध्ये नवीन काहीच नव्हतं। जरांगेंच्या मागण्यांची पहिल्यांदाच पूर्तता झाली। तायवाडेंची प्रतिक्रिया। आमच्यासाठी आनंदाची गोष्ट, ओबीसी आरक्षणाला धक्का लागलेला नाही। बबनराव तायवाडे यांचं भाष्य। आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल बोलताना लक्ष्मण हाकेंची जीभ घसरली। तर आमच्या टीकेवर लक्ष्मण हाकेंचं राजकारण सुरू। प्रसाद लाड यांचं प्रत्युत्तर। आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या राजकीय। सांगली सातारा विधान परिषदेसाठी मवियाकडून बाळासाहेब पाटील यांना उमेदवारी। पवारांच्या राष्ट्रवादीकडून बाळासाहेब पाटील यांना उमेदवारी। बाळासाहेब पाटील उद्या उमेदवारी अर्ज भरणार। येणाऱ्या 8 ते 10 दिवसात शेतकरी कर्जमाफी केली जाईल। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची चौंडीमधील सभेत घोषणा। शेतकऱ्यांना मोठा दिलासा। लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र। पडताळणीनंतर महिलांची नावं योजनेतून वगळली। लाभार्थ्यांची संख्या 1,66,00,000 ही केवायसीची मुदत वाढवण्याबाबत सरकारचा कोणताही प्रस्ताव नाही।
आम्ही लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर बनवण्याचं काम केलं. कोणीही आलं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. चौंडीमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या खर्चाचं ऑडिट करा, रोहित पवार यांची मागणी. तर कशाचं ऑडिट केलं पाहिजे याचं भान ठेवायला हवं, रोहित पवार यांच्या मागणीनंतर फडणवीसांची टीका. अहिल्यानगरच्या चौंडीत गोपीचंद पडळकर आणि रोहित पवार आमनेसामने. दोघांच्याही कार्यकर्त्यांनी आमनेसामने आल्यानंतर केली जोरदार घोषणाबाजी. तर हे प्रेरणास्थळ. इथे राजकारणासाठी नव्हे तर अहिल्यादेवींना अभिवादनासाठी यावं, राम शिंदे यांची प्रतिक्रिया. अहिल्यादेवींच्या जीवनावर शासनाच्या वतीने एक सिनेमा काढणार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची माहिती. दरम्यान अजित पवारांच्या आठवणीत सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर. शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण बंद करा, आधी स्वतःचा इतिहास तपासा. कांद्याला हमीभाव देण्याच्या रोहित पवार यांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. शरद पवार कृषी मंत्री असताना किती वेळा कांद्याला हमीभाव मिळाला, नवनाथ बन यांचा रोहित पवार यांना सवाल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काटकसरीच्या आवाहनाला भाजपकडून प्रतिसाद. मात्र राऊत थट्टा मस्करीत व्यस्त. भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांची टीका. देवेंद्र फडणवीस सामान्य प्रवाशाप्रमाणे प्रवास करतात, संजय राऊत तयार आहेत का, बन यांचा सवाल. आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या. धनंजय देशमुखांवर जीवे मारण्याचा गुन्हा दाखल. समाधान खिंडकरला पिस्तूल दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप. संतोष देशमुख हत्या प्रकरणात साक्ष देण्यावरून वादाची शक्यता. बीड ग्रामीण पोलिसांकडून अधिक तपास सुरू. पुण्यातील विषारी दारू मृत्यू प्रकरणी मृतांची संख्या 24 वर. हडपसरच्या काळेपडळमध्ये आणखी दोघांचा मृत्यू. घटनेमुळे परिसरात शोककळा, नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण. पिंपरी चिंचवड विषारी दारू प्रकरणी दापोडी पोलीस निरीक्षकांची उचलबांगडी. पोलीस निरीक्षकांची नियंत्रण कक्षात रवानगी. या प्रकरणात 4 पोलीस कर्मचारी निलंबित. मंत्री गिरीश महाजन यांचा दौरा अचानकपणे ठरल्यानं पिंपरी चिंचवड पोलिसांची तारांबळ. रस्त्याच्या दुतर्फा लागलेल्या 4 चाकींना धक्का देण्याची पोलिसांवर वेळ. टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर हुगळीत हल्ला. संतप्त आंदोलकांच्या हल्ल्यात कल्याण बॅनर्जी यांच्या डोक्याला दुखापत. पोलीस ठाण्यात निवेदन देण्यासाठी जाताना निदर्शकांकडून धक्काबुक्की. खासदार समर्थक आणि निदर्शक आमनेसामने. हुगळीत तणाव. अभिषेक बॅनर्जी यांच्यावर भाजपनं केलेल्या हल्ल्याचा धिक्कार. अभिषेक बॅनर्जी यांच्यावर झालेल्या हल्ल्यावरून संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा. तर भाजप कार्यकर्त्यांची हत्या झाली तेव्हा राऊत गप्प का होते, भाजपचे नगरसेवक. नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी सरकार कटिबद्ध. जून अखेरीस शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत भेट घडवू. मंत्री उदय सामंत यांचं महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाला आश्वासन. खरातवरील सिनेमात अशोक खरातची भूमिका किरीट सोमय्या चांगली करतील. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांचं मिश्किल वक्तव्य. बोंधू खरातच्या आयुष्यावर आधारित सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार, त्या संदर्भात अंधारे यांचं वक्तव्य. अंधारेंच्या सोमय्यांवरील वक्तव्याची कीव येते. दीपाली सय्यद यांची प्रतिक्रिया. खरातवरील सिनेमात अंधारेंचीही भूमिका आहे. दीपाली सय्यद यांचं वक्तव्य. तर खरातची भूमिका सोमय्या चांगली करतील, अंधारेंनी केलं होतं वक्तव्य.